उन्हाळ्यामध्ये शरीर थंड ठेवण्यासाठी आपण काही ना काहीतरी थंड ज्यूस किंवा मिल्कशेक बनवतच असतो. एकदा या पद्धतीने कोकणातील पारंपरिक सोलकढी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा जो कलर आला आहे ना, तो कोकमचाच कलर आहे. अजिबात त्याच्यात बीट वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे. इथे मी साहित्य घेतलं आहे. 1 वाटी ओले खोबरं, 10 ते 12 कोकम अर्धा तास आधी पाण्यात भिजवून ठेवले होते, 1 हिरवी मिरची, 1 लसूण, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा साखर, मीठ चवीपुरतं, थोडीशी कोथिंबीर आणि एका कोथिंबीरची काडी घेतली मी. तिखट आणि मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मिक्सरचं भांडं घेतलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ओल्या नारळाचे तुकडे घालायचे आहेत. त्याच्यानंतर मिरची घालायची, एक लसूण आणि एका कोथिंबीरचीच काडी घेतली ती घालणार आहे. अर्धा चमचा जिरं आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. अर्धा चमचा साखर, आता हे सगळं साहित्य पाणी न घालता मिक्सरला वाटून घेऊया. पाणी न घालता मिक्सरला एकदा फिरवून घेतलं आहे मी. आता याच्यामध्ये मी पाणी घालून हे 2 ते 3 वेळा याच पद्धतीने वाटून घेणार आहे. पाणी घालून वाटून झाल्यानंतर मी एका पातेल्याला सुती कपडा लावला, म्हणजे मी रुमाल लावला. त्या रुमालामध्ये नारळाचं पूर्ण दूध आपल्याला गाळून घ्यायचं. नारळाचं दूध याच पद्धतीने 2-3 वेळा मिक्सरला लावून मी गाळून घेणार आहे. दोन ते 3 वेळा मिक्सरला लावून झाल्यानंतर नारळाचं दूध मी तयार करून घेतला आहे. हा सोलकढीचा बेस तयार झाला आहे. आता आपण चवीपुरतं मीठ घालूया. कोकमचा आगळ घालणार आहे. तुम्हाला कितपत आंबट हवी आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही आगळ घालू शकता. मी सगळा घालणार आहे आगळ आणि 2 कोकमसुद्धा त्याच्यात पडले आहेत, ते मी त्याचेच ठेवणार आहे, कारण की कोकणाने थोडासा आंबटपणा येईल कोकमाने. आपली सोलकढी तयार झालेली आहे. चवीपुरतं कोथिंबीर घातली आहे, थोडीशी बारीक चिरून घेतलेली, आणि आपली पारंपरिक पद्धतीची सोलकढी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. सोलकढी तयार आहे. आता हिला मी सर्व करते.